मंगळवेढ्यातील धनश्रीचा मृत्यू गूढच, हत्या की आत्महत्या? आई वडिलांचा गंभीर आरोप, आरोपी अजूनही मोकाट. मंगळवेढा तालुक्यातील धनश्री संदीप जगताप या तरुणीच्या मृत्यूनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून हा मृत्यू हत्या आहे की आत्महत्या याबाबत अद्यापही मोठा गूढ कायम आहे. दरम्यान धनश्रीच्या आई वडिलांनी गंभीर आरोप करत धक्कादायक माहिती समोर आणली असून या प्रकरणात निष्पक्ष चौकशीची मागणी जोर धरतीये. धनश्रीच्या मृत्यूबाबत सुरुवातीला वेगवेगळ्या चर्चा सुरू असतानाच तिच्या कुटुंबियांनी हा प्रकार संशयास्पद असल्याचा आरोप केला. आमच्या मुलीचा मृत्यू नैसर्गिक नाही, यामागे काहीतरी काळेबेरे आहे असा दावा तिच्या आईवडिलांनी केलाय. त्यांनी काही व्यक्तींवर संशय व्यक्त करत सखोल तपास करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या प्रकरणात मृत्यूचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही, त्यामुळे परिसरात विविध चर्चांना उधाण आलं आहे. सर्वसामान्य नागरिकांमध्येही या घटनेबाबत संताप व्यक्त होत असून संशयित आरोपी अद्याप मोकाट फिरत असल्याची चर्चा रंगत आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनानं सखोल आणि पारदर्शक तपास करून सत्य जनतेसमोर आणावं अशी मागणी धनश्रीच्या कुटुंबियांसह नागरिकांकडून होत आहे. नेमकं काय नाही, आमच्या मुलीचा विवाह 16 नोव्हेंबर 25 रोजी झाला होता. त्यानंतर काही दिवसांनी तिकडं पाठवल्यानंतर रानात लसूण काढण्याच्या निमित्तानं नेऊन थोड्याच सकाळी 9च्या आसपास फोन आला. नंतर पुन्हा 10 वाजता टायमाला धनश्री तुमची गायब झाली म्हणून मला म्हणजे फोनवर त्यांच्या संदीपच्या फोनवरून आला. कोणाचा फोन आला? संदीप जगताप. म्हणजे कोण आहेत ती जावाई होता, म्हणजे मुलीजवळ आम्ही त्या जावाई ती. नंतर पुन्हा मी फोन केला, लागला फोन, पण पुन्हा फोन सासूबाईनं बोलली की रंजना गौचम जगताप बोलली की तुम्ही लवकर या आणि धनश्री विहिरीत पडली. मग आता आपण इथनं 5 किलोमीटर मी राहायला इथं. आता इथनं 5 किलोमीटर गाडी व्यवस्था नव्हती, एक अर्धा तासात पोचलो तिथं. परंतु शेडवर गेलो तिथनं पुन्हा खाली विहीर लांब आहे, 2-3 हजार फूट अंतरावर आहे विहीर आहे. तिथं गेलो तर काय नव्हतं, त्याने दवाखान्यात नेली म्हणून कळलं. तिथून संजीवनी हॉस्पिटलमध्ये गेलो. काय केलं होतं मुलीनं? सांगतो म्हणजे आता आम्ही तिथं जे शोध घेत गेलो तिथं सापड नसल्यावर दवाखान्यात आहे म्हणलं तर संजीवनी हॉस्पिटलमध्ये कळालं की बाबा तिथं ॲडमिट केले, म्हणजे नेले. तिथं गेल्यानंतर आपल्या लोकांनी त्या ट्रेजवर का नाही की मयत घोषित केलं. त्यामुळं काय शेवटी मयत असल्यामुळं आम्हाला काय पुन्हा बोलता बी आलं नाही, काय नाही. आम्ही आपलं शांत बसलो खाली. सोबत पत्नी होती, सोबत भाचा होता. भाचा बी तिकडं रडायला लागला, पत्नी बी रडायला लागली. मला तीच आवरात येईना, आम्ही आपलं खाली बसलो. त्यावेळा ती गौतमदास जगताप सासरे होते. बायकोच्या तोंडातून एक शब्द चुकून गेला की तुम्ही आमची मारली, की ते सासऱ्यानं 2 शिव्या देऊन अंगावर पळत आला आमच्या पत्नीच्या. तर नंतर काय त्याने पुन्हा रितसर काय असेल ती थांबवलं वादळ आणि त्याने पोस्टमॉर्टम करण्यासाठी तिकडे रितसर आपलं तिकडे घेऊन गेले. मग आता जर विचार केला तरी त्यांचं राहतं घर आहे ते शुभसंगी नगरला धवळस रस्त्याला तिथं आहे. तिथून शेड 1000-1500 फूट अंतरावर आहे. तिथून विहीर 3000 फूट अंतरावर आहे. ही सांगण्याच्या ह्यांच्या एकंदर सांगण्यात काहीच म्हणजे त्यांचं तर ते कुठंच ताळमेळ जुळत नाही. ह्याने जाणून बुजून 9:30ला पहिला फोन, त्याच्यानंतर 11 आसपास फोन, नंतर लगी 12 वाजता दवाखाना. एवढ्या काळात ही एवढं अंतर जुळत बी नाही. आपल्याला तर काय ती डोळ्या निदर्शनाला थांबलं बी नाही, काय नाही. काढली कशी त्यांनाच माहिती, आणली कशी त्यांनाच माहिती. मग शेवटी काय माझा तर हिशोबानं आहे की त्याने हे निवळ गाणं आहे देखावा रचिव आहे सगळं. त्याने घातपातच केलेलं आहे. कसून चौकशी व्हावी, कायद्या धाक बसावा. इथून पुढं तरी निदान आता माझ्या मुलीला ही शेवटी अशी अवस्था वाईट झाली आहे. आता राहिलेल्यामुळे तर कायद्या धाक असेल तर थोडं गुन्हेगारीचं प्रमाण कमी होईल, नसेल तर सर्वसामान्य माणसाला काय न्याय मिळणार नाही. आणि माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढी माझी अपेक्षा आहे. ह्याच्यापेक्षा मी काय बोलू शकत नाही. लग्न होऊन 4च महिने झाले होते, काय नेमकं कारण असू शकतं? आता काय बघा, मी इथं आहे ती तथं आहे ती. आता त्यांची अपेक्षा काय आहे, मी तर स्वतः लग्न स्वतः खर्चानं करून दिलेलं आहे.
दक्षिणा त्यांना काय असेल ते दिलेलं आहे, पुन्हा संसारसाठी दिलेला आहे, सगळा खर्च मीच केलेला आहे. आता त्यांनी त्यांच्या अपेक्षेत मी तर म्हणालं काय ओळखू, ती सासू वेळोवेळी तिला व्यवस्थित बोलत नव्हती. तर काही रेकॉर्ड नाही का आमच्याकडं फोनवर बोललेलं, मुलगी आईशिवाय बोलत नव्हती, सासू काही तर स्वयंपाक पाणी जमलंच पाहिजे, सगळं धुणं बघ सगळंच घरकाम जमलं पाहिजे फास्ट. तिची अपेक्षा वेगळी होती, ती मुलीला एवढी जमत नव्हती, मुलगी भेट होती. मग आता कसं आहे, नवऱ्याने बी काहीतरी कावाकावी केली किंवा सासूने बी त्या पाठीमागं लागल्यानंतर मुलीला तेवढं सण झालं नसेल आणि मग काय केलं त्यांनाच माहिती, ती आम्हाला बी कळू दिलं नाही. ह्या 4 महिन्यात कधी काय तक्रार वगैरे तुमच्यापर्यंत आली होती घ्यायच्या? तक्रार काय नाही, मुलगी आमच्यापाशी काही दिवस होती, आम्ही नेऊन महिनाभर आमच्या आई तिथं 18 दिवस ठेवली तिथं. आई आली की 4 दिवसात ही असा प्रकार घडून बसला. लग्न झाल्यानंतर मुलीनं काही म्हणजे तिथं त्रास होतोय वगैरे असं काही तक्रार केली का तुमच्यापाशी, काही आईपाशी म्हणा तिच्या? काही फक्त मला स्वयंपाक जरा कमी जमतोय, कवा जमायचं तर ते आम्ही आई बी म्हणायची थोडं जमते, जरा थोडा वेळ जाईल, महिन्याभरात जमल अशा हिशोबानं सांगत होती, समजून सांगत होती बाबा जमतंय, जमायला काय अडचण नाही. लहान होतं. वय काय, वय 23 वर्ष होतं, परंतु आज शाळा शिकलेल्या मुलात 14पर्यंत शाळा शिकले, 14वीपर्यंत. स्वयंपाक काय इतका क्लिअर सगळा जमतोय का? बरं एवढं धुणं म्हणा असो, कपडे काय स्वयंपाक असो, घर आवरायचं म्हणलं म्हणजे थोडं इतकं जमणार नाही, हळूहळू जमल अशी आमची अपेक्षा होती. अशा प्रकारे समजावून सांगत होती. त्याने काही तेवढं समजून घेतलेलं नाही मुलीला. सासू सासरा नवरा हे तिघांनी मिळून ती घातपातच केलेलं आहे. आता शेवटी कसं आहे, त्यांच्या ताब्यात वस्तू ती होती, आपण इथं 5 किलोमीटर अंतर राहणार, आपल्याला काय कळणार आहे. फोन आल्यानंतर आपण पळत गेलो तर आपल्याला कुठलाच नमामोज लागू दिला नाही. त्याने तिथं उलट लावून ठेवली आणि शेवटी अंगावर पळताना निघाला. सासरा झाला ती त्या ह्याच्या संजीवनी हॉस्पिटलमध्ये का नाही कॅमेरा ती कळते, आम्ही ती काढून तुम्हाला दाखवतो. पण ती त्यांची वर्तणूक एकंदर का नाही अशी वाईट. शक्यतो तुमच्या परीनं काय जेवढं करता येईल तेवढं खात्यामार्फत आम्हाला न्याय मिळावा आणि त्यांना शिक्षा व्हावी एवढीच आमची अपेक्षा आहे. पोलिसात दाखल करताना तुम्ही मुलीवर काहीतरी ट्रीटमेंट चालू आहे वगैरे पण म्हटलं होतं, काय होतं? अहो स्टेटमेंट काय, जाधव आता कसं आहे, थोडं बहुत काही जरी झालं तर माणूस दवाखाना बघतेच, अगोदर उपचार घेतेच. अडचण आल्यानंतर थोडं त्रास वाटला म्हणून आम्ही जाधव डॉक्टरला त्यांच्या साक्षीने घेऊन गेलो. त्या पोलिसाला नेले, त्याच्या बायकोला नेले, त्या मुलाला नेले. गाडी मी स्वतः करून मुलीला तर डॉक्टरला समजावून सांगितले. डॉक्टरनं सांगितलं होतं सिटी स्कॅन केलेलं आहे, एक दुसरी चाचणी केलेली आहे, आपल्याला एक 5-6 महिने कोर्स करावा लागेल, हळूहळू ती पूर्ण कमी होते, काय टेन्शन घ्यायचं कारण नाही असं त्यांनी स्वतः त्यांना समजावून सांगितलं होतं दवाखान्यात. स्वतः मुलाखत डॉक्टरची त्यांची झाली ती. त्यांची ती मुलीची आमच्या जाऊ एक पल्लवी म्हणायची, ती पोलीस सोबत नेलता. ती म्हणजे आमचा जाव आहे संदीप, ती संदीपला नेलतं. आमची मुलगी मी असं परत त्यांना समक्ष डॉक्टरपर्यंत पोच केलं आणि त्यांची डॉक्टरची मुलाखत घालून दिली. त्यांना सांगितलं डॉक्टरनं तुम्हाला काय 5-6 महिने कोर्स करावा लागेल, सगळं क्लिअर होते, हे नॉर्मल आहे, सगळं रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणून सांगितलं होतं. मग आता ह्याच्यापेक्षा आपण वेगळं काय करू शकणार? त्या ट्रीटमेंटच्या पैशावरून काय वाद चालता का? म्हणजे तुम्ही नोटरी वगैरे? नाही, त्यांनी आम्हाला जबरदस्ती नोटरी करून घेतली होती, कारण तुम्ही ही खर्च करा आणि तुम्ही लिहून द्या म्हणून त्यांना म्हणलं होतं. लिहून काय द्यायचं आहे, आपण उच्च कुळातली माणसं आहे, आपण थोडी एकमेकाला समजावून घेतलं पाहिजे. असं काय करार कसला लिहून द्यायचा? काही दिवस मी टाळटाळ केली ती, नाही देता येत नाही. मग ती शेवटी कसं आहे, ती म्हणली असू द्या जिकडं तिकडं, तुमचं संसार माघार घेऊन जावा. लिहून देत असेल तर मुलगी आणतो, नसेल मुलगी बी आणत नाही, तुमचं संसार माघार घेऊन जावा. शेवटी तर भाचा म्हणला असू द्या मामा, काय रे, फक्त जबाबदारी आपण घ्यायची आहे की राहिलेला 5-6 महिन्याचा कोर्स असेल, 4 महिने असेल, ते आपण करू, आपल्या स्वखर्चानं करू. आणि जे मागणी काय तुमची? आमची शेवट मागणी काय, आता आम्ही सगळं स्वखर्चानं त्यांना करून दिले तरी त्यांना समाधान झालं नाही. शेवटी घातपात केला, आता यांना कठोर शिक्षा व्हावी आणि इथून पुढच्या काळात राहिलेल्या मुलीशीला तर न्याय मिळावा, नसेल तर कायद्याला धाक जर नाही उरला तर शेवटी वादळ उठणारच आहे आणि मग सर्वसामान्याला न्याय कसा मिळणार? कशा प्रकारच्या शिक्षेची अपेक्षा करताय तुम्ही? त्यांना ती जन्मठेप झाली पाहिजे.